आपण आपल्या घरात नाव दिलं होतं सुभाष आनंदी स्वप्नपोटली गच्ची आहे। 2 लाईट आपण लावलेले आहेत। हे बघा, हे आपलं 2 लॅम्प पण लागले आहेत, आतले ते स्ट्रीप आणि माझे पप्पांचा फोटो। हे स्वामी समर्थ मला सुनील माळीने गिफ्ट केलं होतं, पण ही नवीन आहे, पहिल्यांदा आली आहे ना, ते एकदम खुश झाले। अच्छा लगा? अरे देवा, फळ लावायला सही। एक कमळ आलेलं आहे, अजून तिकडे पण एक कमळ होते। आपल्या घरी खूपच खास एक यूट्यूबर येणार आहे, ॲक्च्युअली खास घ्यायला आलाय आपला इंटरव्ह्यू। 70% ब्लाइंड आहे, मग थोडं फार दिसतं तुला। मोठी गोष्ट आहे, प्रवास एकटा करतो, हा एकटाच। आणि ह्यानी मला प्रश्न पण पाठवले नाही, प्रश्न पाठवले असते। छोटी सबसे पहले तो बताओ कैसा लगा अपना घर, अपना गाव? ब्यूटीफुल। नमस्कार मंडळी, फ्रॉम कोकण लांजा तुमचा आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामरचं मनापासून स्वागत आहे। आज तारीख आहे 26 डिसेंबर। तर आजचा ब्लॉग कसा आहे ना, आपण आज फक्त आपलं थोडंफार तुम्हाला आपलं घर दाखवेन, कारण आत्ताचे काही संध्याकाळचे अराउंड 7 वाजले असतील, तर तुम्हाला संध्याकाळी थोडंफार आपलं घर दाखवेन। लायटिंग बिटिंग आपण जे करतो ना, गेट लॅम्प वगैरे लावतो, ते तुम्हाला थोडंफार दाखवेन। नेहमी तुम्हाला माझं घर सकाळी दाखवतो, पण आज तुम्हाला दाखवणार मी संध्याकाळचा। ऑलमोस्ट 7 वाजलेत ना, ऑलमोस्ट सर्वीकडे अंधार झालेला आहे। आपले गेट लॅम्प असे आहे तिकडे, हे बघा, पण हा वाला लॅम्प आता माहीत पडलं की याचा बल्ब उडाला आहे। हा बघा इकडे, हा आपला चेंज करायला लागणार आहे। ही अशी लॅम्प आहे, हे आपले असा मोठा गेट आहे, त्यातून आपण गाडी आतमध्ये आणतो, ते गाडी आपण इकडे पार्क करतो। आणि हे आपलं असं गच्चू असं दिसतं। हे आपण आपल्या घरात नाव दिलं होतं सुभाष आनंदी स्वप्नपोटली। सुभाष माझ्या पप्पांचं नाव आहे, आनंदी माझ्या पप्पांच्या आईचं नाव आहे, तर दोघांचं मिक्सअप करून आपण नाव दिलेले आहेत। आणि वरती हे लॅम्प असे दिसतात, हे बघा लॅम्प असे दिसतात आपले छानपैकी, मस्तपैकी। आणि इकडे आपले 2 चिल्लर पार्टी आहे, ही माझी मुलगी आणि माझ्या मित्राची मुलगी। माझ्या मित्राने आला, जी मुलग्याची बायको आलेली, त्यांना कोकण बघायचं होतं, आपलं घर पाहायचं होतं, तर ते खास आले आपल्या घरी पाहायला। मस्तपैकी सही आहे। तर इकडे तुम्ही पाहाल ना, हे इकडे सर्व आपले झाडं लावले होते आम्ही, काहीतरी अराउंड मे का एप्रिल महिन्यामध्ये ना, मस्त वाढलेत बघा, एक नंबर वाढले। आणि हा तुळस काय फुलला आहे बघा, मस्त तुळस फुलला बघा, एक नंबर फुलला। आता हे तुळस किती मोठी वाटते बघा, आणि ते तुळशी आपण ठेवलं ना, हे वालं की लहान वाटते बघा, एक नंबर वाटतं। आणि आपल्या चिल्लर पार्टीकडे मस्तपैकी खेळते। हाय करू इधर, आपण गाडीकडे पार्क केलेली आहे। आता या साईडला बघा, इकडे पण सर्व झाडं जी लावली होती ना, एक नंबर झाली, ते बघा खूप छान झाले झाडे। आणि इकडे झुला आहे बरोबर, झुला। आणि तुम्हाला अजून गोष्ट सांगतो, थांबा लाईट लावतो। इकडे तुम्ही पाहाल ना, हे बघा इकडे कमळ हा मस्तपैकी खेळला आहे। इकडे एकच कमळ आलं आहे, पण आता तो ॲक्च्युली त्यांनी क्लोज केला आहे। आम्ही जेव्हा आलो दुपारला तो मस्त ओपन झाला होता, आता मी क्लोज केला। उद्या जेव्हा तो फुलेल ना, तेव्हा तुम्हाला परत दाखवेन मी मस्त। आणि ह्यानी तुम्हाला माहिती असेल, ही आयडिया होती दाभोळकर काकांची। आणि इकडे मी आता आलो आहे आपल्या गच्चीवरनं, हे बघा ही आपली गच्ची आहे। 2 लाईट आपण लावलेल्या आहेत, आणि गच्चीवर पण आपण लॅम्प लावले, हे बघा हे असे लॅम्प लावले गच्चीवर पण, हे बघा इकडे हे मस्त 2च लावले त्या साईडला, म्हणजे एंट्रन्स साईडलाच आपण लावलेले आहेत। हां, आणि हा आपला वरून असं काहीतरी व्ह्यू आहे, मस्त गच्ची, एक नंबर वाटतं बघा ना, एक नंबर। आणि इकडे आपली टाकी आहे 1000 लिटरची, आय थिंक 1000 लिटरचीच आहे वाटतं। तर ह्या साईडचं तुम्ही बघाल, तिकडे आपण लाईट वगैरे लावलेली आहे, आणि इकडे उजेड वगैरे छान पडतो। या साईडला आपण इकडे हे पण लावलं आहे, पाण्याचं नळ, म्हणजे आपलं जे वरती तुम्हाला टाकी दाखवली होती ना, त्याचं पाणी इकडे येतं, आईकडे पाणी भरते आणि मस्त झाडांना घालते। आणि इकडे येतं आपलं म्युन्सिपाल्टीचं पाणी, म्हणजे ग्रामपंचायतचं पाणी, म्हणजे नगरपंचायतचं पाणी या साईडला। आणि आपले झाड आहेत, ऑफकोर्स काढू करून दाखवू शकत नाही, तुम्हाला उजेडातून बाहेरून दाखवून तुला फॉर शुअर। आता 1 मिनटं आपलं घर दाखवतो, चलो आपलं घर दिखाएंगे। चलो, मग आपली चिल्लर पार्टी तुम्हाला घर दाखवणार, चलो। आता हे आपलं हॉल आहे, सध्या 2च लाईट चालू आहे, पण तुम्हाला सर्व लाईट ऑन करून दाखवतो मी। हां, ऑन करा, हे बघा, हां हे बघा, बस हे बघा, हे आपलं 2 लॅम्प पण लागले आहेत, आतले ते स्ट्रीप लाईट जी असते ती पण लागलेली आहे, आणि 6 जे लहानचे आपण लावले होते ना, ते पण लागलेले आहेत। ओके। आणि हे इकडे TV प्रोग्राम चालू आहे आईचे, आणि असा आपला हॉल आहे। इकडे माझा कम्प्युटर ठेवला आहे मी, कधी इमर्जन्सी लागलं तर आपण ऑफिसचं काम पण करू, आणि थोडंफार चेरिंगमध्ये एडिटिंग इकडे होऊ शकतं तसं। आणि इकडे सर्व फोटो फ्रेम्स वगैरे, डेकोरेशन्स वगैरे सर्व आयटम जे असतात ते सर्व आहेत इकडे। इकडे पिजन पण आहे,
हे बघा पिजन पण आहे आणि माझे पप्पांचा फोटो एक नंबर आहे. हे पेंटिंग पुल्लूने केलं होतं आणि ही वाली पेंटिंग अमूने केली होती. आणि याच्यातलं आणि हे स्वामी समर्थ मला सुनील माळीने गिफ्ट केलं होतं घराचं जेव्हा आपलं हे होतं ना आपलं पूजा होती तेव्हा नवीन घराची पूजा होती तेव्हा. इकडे पण आपले स्वामी समर्थ आहेत. तर या हॉल नंतर आईने लावला आहे मिक्सर. तर हॉल नंतर आपण आलो बेडरूममध्ये आपल्या. हे वाला पहिलं बाहेर होतं आपण इकडे आतमध्ये ॲक्च्युली हे तिकडे होतं पण ते आपण रूम दिले भाड्यावर 2 रूम. ॲक्च्युली ते आता नाही आहे ते आपल्या घरी गेले सुट्टी पडले म्हणून. पण हे आपण इकडे ठेवलेलं आहे. हा इकडे बेड आहे. हा इकडे शिलाई मशीन आहे. शिलाई मशीन आहे कबट. हां आणि हा शिलाई मशीन बघा शिलाई मशीन आणि सीझर आहे शिलाई मशीन का. आणि इकडे आपले देव मांडले तिकडे छानपैकी आपण या साईडला पूर्णपणे. हा वाला फोटो दिला होता माझ्या आत्याच्या मुलांनी. हां येस त्यांनी दिला होता. हा गणपतीला लालबागराच्या. आणि इकडे हा कबाट आहे आपला. चिल्लर पार्टी खूप हेल्प करते मला. थँक्यू. चला बाहेर. आणि हे आपलं किचन आहे. आणि इकडे काहीतरी गोल 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 आहे काय मेंदूवडा की इडली. हां मेंदूवडाचं उद्या डी या बात मेंदूवडा सांगतो 2 मिनटं सांग. तर आपण किचनमध्ये आलो. इकडे बाथरूम आणि टॉयलेट आपलं ते आपण देतो. आपण मोस्टली भाडोत्री वापरतात. आणि हे आपलं स्टोरूम टाईप आहे. इकडे वॉशरूम ठेवले आपण आणि हे स्टोरूम टाईप केलं आपण. इकडे हे जुनं कबड होतं आपल्या बेडरूममध्ये हे आपण स्टोरूममध्ये ठेवून बाकीच्या गोष्टी आपण स्टोअर करतो आता या साईडला. इकडून बाहेर पडलं की येते आपली बावडी. वॉशरूममध्ये आपण लावलं आहे फिट केला आपला बाथ टब. एक नंबर. तू देखा नाही जा खुश झाले बघा बाथ टबचं नाव घेऊन. म्हणजे हिला तर माहिती होतं पण ही नवीन आहे पहिल्यांदा आली आहे ना ते एकदम खुश झाले. अच्छा का वा वा क्या वा. चला तर मंडळी तुम्हाला आपलं मी घर दाखवलं ते पण संध्याकाळचं. मोठं तुम्हाला सकाळी दाखवतो. आता बाहेरचा जो आवार आहे ना तो तुम्हाला सकाळी दाखवीन का ते बरं पडेल कारण आपला चांगलं दिसेल त्यासाठी. तू पण बोल. नमस्कार मंडळी. आज आहे नेक्स्ट डे. आज तारीख आहे 28 डिसेंबर आणि वाजले बरोबर सकाळी 10:30. आता तो ब्लॉग आपण पुढे सुरू ठेवणार आहोत. तर तुम्हाला आधी दाखवलं होतं की आपलं घर रात्री कसं दिसत आहे. आता तुम्हाला बाहेरचा जो परिसर आहे तो दाखवतो तुम्हाला कारण रात्रीचा परिसर दाखवून का पॉईंट नाही काय दिसत नाही म्हणून. तर परिसर तुम्ही पाहाल तर असं काहीतरी आहे आपल्या घरचं. या साईड सुरू आपली नारळी झाडं आहेत तिकडे पूर्णपणे बाई. इकडे गाडी इकडे पार्क केली आहे. असा काहीतरी परिसर आहे बाहेरचा. झोपाळा आहे मस्तपैकी. या बघा इकडे. आणि इकडे देवी मांडतात कारण गुरुवार आहे मार्गशीर्षचा. ऑफकोर्स तुम्ही हा व्हिडिओ ज्यामध्ये पाहत असाल तो मागे संपला असेल. दोघांची देवी एकच करते आणि पोथीबिधी वाचणार मग. व्हेरी गुड. चला आता आम्ही लहान आपले चिल्लर पार्टी जाणार आहे बाथ टबमध्ये आंघोळ करायला. पाणी सोडलेलं आहे. हां चला आता हे पाणी आपण घेऊन जाऊ. थंडीचा मौसम आहे म्हणून आपलं थोडंफार कोमट पाणी असलेलं बरं. अजून एक जरा अजून ठेव हो तर काय अजून ठेवायला लागेल कारण कमीत कमी एवढं पाणी लेवल पाहिजेच ना कारण ते दोन्ही चिल्लर पार्टी एकत्र आंघोळ करणार त्यासाठी. एन्जॉय करू लाईफ. ही आपली आई मला माहिती असेलच. आणि पुन्हा मी बाईक घेऊन येणार आहे. आपली नवीन हार्ले डेव्हिडसन घेऊन येणार आहे लवकरच. आपली पोरं चिल्लर पार्टी बाथटबमध्ये आंघोळ करतात. आवाज बघा यांचा काय आहे. अरे देवा फॉल्ड आवाज आहे. तर बाहेर जाऊया. आणि हे तुम्हाला कमल दाखवलं होतं ना लास्ट शॉटमध्ये तेव्हा असं बंद होतं. आता मस्त फुललं आहे बघा. सही एक कमळ आलेलं आहे. अजून तिकडे पण एक कमळ होतं बघा. तिकडे पण कमळ येतं आहे. सही वाटेल. आता असं वाटतं थोडीशी टाकी मोठी पाहिजे होती असं वाटतं. पण कसं आहे ना जर टाकी मोठी ठेवली आणि कमळ आपण असं वाढवलं आहे तर बेडकू येतील. ओके बेडकू येतील ते येतील. बेडकूला पकडा साप येईल मग. या सर्व प्रोसेस सुरू होईल म्हणून विचार केला की आपण तो लहान टाकीच राहू दे काय टेन्शन नाही. आणि आपला असा परिसर इकडचा आहे बघा. इकडे हा आपला डम्पिंगवाला ग्राउंड आहे. हे सर्व राहिलं जाळायचं आहे. मग इकडे आणि इकडे आईने कधी भाज्या लावलं होतं ना ते भाज्या पण आईने काढून मस्तपैकी खाल्लेलं टेन्शन नाही. आपली घरची शेती. आणि आपली बावडी आहे. बावडीमध्ये पाणी आहे बऱ्याचपैकी चांगलं पाणी आहे बावडीमध्ये पण.
दिसणार तुम्हाला म्हणून असं हा सपाट इकडे चूल आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झाला आहे की लाकडं संपली आहेत, तिकडे लाकडं खूप होती, लाकडं संपलेली आहेत म्हणून चूल पेटवत नाही, गॅसवर पाणी गरम करतो त्यासाठी. बघू लाकडं तुकड आपण कुठे करू. आणि ह्याचा आपला एकदम पाठचा परिसर इकडचा, आणि हा आपला हे घराचा पाठचा आपला असं आहे आणि हा आपला पाठचा परिसर आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना आपल्या घरी खूपच खास एक यूट्यूबर येणार आहे. खूप खास यूट्यूबर आहे तो, म्हणजे खूप मेहनती आहे तो. आणि त्याला ॲक्च्युली हॅट्स ऑफ. आलं की तुम्हाला दाखवूनच कोण आहे तो. तुम्हाला वाटेल की ॲक्च्युली हॅट्स ऑफ त्याला. तो ॲक्च्युली खास घ्यायला आला आपला इंटरव्ह्यू. त्यांनी काय केलं ना, त्यांनी एक सिरीज काढली आहे. कोकणातले जे यूट्यूबर्स आहेत त्या सर्वांचा तो इंटरव्ह्यू वगैरे घेऊन तो आपल्या चॅनलवर टाकतो. त्याला आम्ही मुद्दामून दुपारी बोलवलं आहे, कारण तो आपल्याकडे जेवेल वगैरे आणि मग आपलं जे काय इंटरव्ह्यू असेल तो घेईल वगैरे आणि मग तो आपल्या घरी निघेल. तर तुम्हाला पूर्ण आपलं घर परिसर दाखवलं आहे, आतून घर तुम्हाला दाखवलेलं आधी. तर ॲक्च्युली कसं आहे ना, हे आपलं घराचा परिसर, आपलं हे घर आहे ना, मी आधी पण खूप वेळा दाखवलेलं आहे. पण मी काय दाखवतो आहे, कारण आपले नवीन सबस्क्रायबर पण जॉईन झाले, आपली नवीन फॅमिली पण ॲड झाली आहे, त्यांना पण हे दाखवलंच पाहिजे, त्यासाठी दाखवतो आहे मी. आता काय करूया आपण, आता कॅमेरा खाली ठेवू आणि डायरेक्ट भेटू जेव्हा तो येईल तेव्हाच. लाईक दुपारी 12-1 वाजता येणार आहे तो. तर मंडळी आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि तुम्हाला आधी बोललो होतो की आपला एक यूट्यूबर मित्र येणार आहे. तो आता आलेला आहे आणि तो म्हणजे साईराज कीर. हाय. खरं म्हणजे ॲक्च्युली हॅट्स ऑफ टूला बोलू, हॅट्स ऑफ टूला ना. म्हणजे हा किती 80% ब्रँड असेल तो. 70% ब्रँड आहे. मग थोडंफार दिसतं तुला. हां 30% दिसतं. म्हणजे सर्टिफिकेटच मला 70% आहे. 70% असं आणि 30% दिसतं. ओके. आणि मग तू स्टिक वगैरे वापरतोस? हो, ब्लाइंड स्टिक वगैरे. आणि मग गाडी वडी पकडताना कसं करतो मग? विचारतो वगैरे लोकांना वगैरे असं. अच्छा, कुठची गाडी वगैरे आहे आहे ते. पैसा. ओके ओके. प्रवास वगैरे करतो एकटा. प्रवास एकटा करतो. ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. मग प्रवास एकटा करतो. हा एकटा झाला. त्याला विचारला कोण कोण येणार, म्हणजे मी एकटाच येतो म्हणून. मला आश्चर्य वाटलं. सही आहे, खरोखर सही आहे. ॲक्च्युली हा आपला कोकणातला ना हार्ड वर्किंग यूट्यूबर आहे. सिरियसली खूप अभिनंदन. खूप बरं वाटलं आपल्याला भेटून. ॲक्च्युली दिवसापासून इच्छा होती दादांना भेटायचं, तर आज फायनली दादांची भेट झाली आहे. आणि ॲक्च्युली कसं आपलं होत होतं बोलणं, आता भेटू उद्या भेटू. मुंबईला कधी मला टाईम नव्हता, कधी ह्याला टाईम नव्हता, कधी तो गावी काय मुंबईला गावी. त्याला बोललो की आता मी आला ना गावी तर नक्कीच आपण भेटू म्हणून. आणि आजचा दिवस आपण फायनल केला आहे. येस. खूप बरं वाटलं. आता मी दादांचा एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलोय माझ्या चॅनलवरती. हां, मी तुला बोललो होतो अगोदर की ॲक्च्युली हा कसा जेवढे पण कोकणी युट्यूबर आहेत सर्वांचा इंटरव्ह्यू घेतोय. सर्वांना तुम्हाला साईराज कीर ब्लाइंड ब्लॉगर म्हणून असायचं युट्यूब चॅनल, इकडे फ्लॅश पण करतोय मी, नक्की येऊन चेकआउट करा. आपले कोकणातले बरेच मंडळी त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि आता युट्यूबरची जर्नी दाखवतोय. हां, आणि आता माझी वारी आलेली. ॲक्च्युली खूप नर्वस आहे मी, कारण हा आय थिंक अगोदर सुवर्ण कोकणनी घेतला होता, आपल्या आशिष साहेबांनी घेतला होता. हां, पण ते एवढं त्यांनी डिटेल में नाही, नॉर्मल आपलं चालू होतं. पण हा आता 1 to 1 प्रॉपर होणार आहे ना, तर थोडंसं ॲक्च्युली नर्वस आहे मी. काय बोलू काय नको बोलू. आणि ह्यांनी मला प्रश्न पण पाठवले नाही. प्रश्न पाठवले असते तर तयार केलं स्वतःला केलं असतं मी. बघू आता जे काय होईल ते सुरू करूया आपण. चला आता ह्याचा आता आपला इंटरव्ह्यू जो होईल तेव्हा पुन्हा भेटतो मी. आणि जेवून जायचंय नक्की नक्की म्हणून तुला दुपारी बोलवलंय की जेवण जायला पाहिजे. आणि काय नाही, चला सुरू करूया. थँक्यू. तर मंडळी आता ऑलमोस्ट 1:45 झालेत ना. आपला जस्ट आपला इंटरव्ह्यू संपलेला आहे. एवढा नर्वस होतो मी, काय बोलू काय नको. पण प्रश्न नॉर्मल होते, खूप छान होते. नक्कीच तुम्ही याच्या चॅनल चेकआउट करा. व्हिडिओ काय टाकणार असेल तुला? व्हिडिओ मला वाटतं 4-5 दिवस लागतील, कारण का अगोदर जे मुंबईत गेलो होतो आता मी जस्ट त्या युट्यूबरचे व्हिडिओ टाकायचे म्हणजे चालूच आहेत टाकणे. आता जस्ट एक आज सकाळी पण टाकला काहीतरी ना, टाकला काहीतरी, त्याच्यामुळे थोडंसं लेट 4-5 दिवस लागतील, पण येईल. हा, पण ऍक्च्युली माझा व्हिडिओ खूप नंतर येणार आहे. तुम्ही ह्याच्या व्हिडिओ तुम्ही आधी पाहिला असेल. माझ्या चॅनलचा लिंक तुम्ही देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण माझा हा कदाचित जानेवारी 2nd वीकमध्ये येणार. हो ना, मग माझा जानेवारीच्या 1st वीकमध्ये किंवा एंडिंगला जानेवारीच्या एंडिंगला नाही, जानेवारीच्या 1st वीकमध्येच्या एंडिंगला पण येऊ शकतो. हां, तर नक्की चेकआउट करा तुम्ही. येस, थँक्यू सो मच. आता आपलं जेवणाचे बेत करू आपण आता, कारण भूक पण लागली. ॲक्च्युली गुरुवार आहे, आमच्या सर्वांचा उपास आहे. जेवणाचा फक्त आई, साईराज आणि 2 आपले चिल्लर पार्टी, बाकी आम्हाला तिघांचा उपास आहे. आमच्यासाठी स्पेशल खिचडी आहे. तर तुला घर दाखवतो मी पूर्णपणे आता, कारण नवीनच आत्ताच बांधलंय. मे मध्ये असं हे होतं, पूजा होती. हा वैसा, हा तसं. पण तुला बोललो हा, बांधून ऑलमोस्ट 25 वर्ष झाली बांधून ना. हां, पण रिपेअर वगैरे मला ॲक्च्युली कसं आपण वरती छत वगैरे केलं आहे ना. ओके, त्या हिशोबाने म्हणून ते पहिलं आता केलं. बरोबर. तर आपण पहिलं घर बघून घेऊ. नक्कीच. ठीक आहे, चला. आणि इकडे ह्या दोघी त्यांनी काय माहित काय करतात. क्या कर रहे हो? हॅलो, तुमच्या जेवण तयारी. वी आर मेकिंग द साबुदाणा खिचडी. देऊ चटका देऊ तुला. आणि आज उपास आणि भजी काढते. ऑफकोर्स साईसाठी स्पेशल आपल्याकडे खिचडी येणार आहे. यस, गरीबों का खाना खिचडी. खिचड़ी गरीबों खाना, साबुन कितना महंगा बताओ उसको. तो मत खाओ. हां, तर साईला आपल्याला घर बघतो तोपर्यंत आपण ह्या दोघांना शूट करूया, 2 येड्यांना.
तीसरा एड़ा तू कैमरे वाला। तो स्वीटी, सबसे पहले तो बताओ कैसा लगा अपना घर, अपना गाँव? ब्यूटीफुल। अच्छा लगा? Yes. और घूमना बाकी है अपने को? यस। कल परसों वही करना है. डन। तर जेवायला स्पेशल बॅटची भाजी, कोबी भाजी खातो ना? कोबीची भाजी आणि मसूरची उसळ आहे आणि आपला उपास आता आपण खाणार खिचडी. मंडळी, साई चाललाय आपल्या घरी आता. छान वाटलं भेटून. मला पण खूप छान वाटलं भेटून. आता ऑन दी आपण त्याला आता इकडे स्टेशनला सोडू आपलं डेपोवर, मग तिकडून आपल्याला रत्नागिरी बसने असेल. तर तुला सवय असेल ना ट्रॅव्हलिंग. आणि आपलं कसं लोक असतात मगर, आणि मुंबईला जेव्हा येतोस तेव्हा पण एकटा येतोस तू? एकटा फिरतो. अरे सही आहे, हॅट्स ऑफ आहे ॲक्च्युली. म्हणजे एवढी हिंमत आणि जिद्द आहे ना याच्यामध्ये, त्याला काय बोलणं म्हणजे खूप बरं वाटलं ॲक्च्युली. थँक्यू. आपण नक्कीच भेटू. येस. पुन्हा हिला बोलूया मुंबईला आलाच नाही घरी म्हणून. नक्की. कधी मुंबईला येतोस ना? नक्की मी मुंबईला कॉल नक्कीच करेन. तू नॉनव्हेज खातो ना? हो. सध्या मार्गशीर्ष म्हणून नाही संपला की मग खातो, पण कमीच खातो. आपण नेक्स्ट नॉनव्हेज पार्टी करू. नक्कीच भेटू. खूप छान वाटलं. मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुला पण जाऊन शुभेच्छा. दादांच्या एक युट्यूब जर्नीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नक्कीच येईल. ऍक्च्युली आला पण असेल, कारण हा व्हिडिओ आपला ज्यांच्या सेकंड वीक मध्ये असेल, आला पण असेल. जर आला असेल ना तर मी खाली लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेकआउट करा. नक्की. येस, चला आता सोडतो आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला. तर मंडळी, आपण साईला स्टेशनवरून आलेलो आहेत. ॲक्च्युली हॅट्स ऑफ टू साई राज यार. म्हणजे तो ऑलमोस्ट 70% ब्लाइंड आहे, तरी तो ट्रॅव्हल करतो, फिरतो, व्लॉग बनवतो. आईला खरोखर म्हणजे आपण त्यासमोर कायच नाही आहे, सिरियसली बोलतो. सही आहे. तर आता मी काय करतो ना, आता मी ब्लॉगमध्ये इकडे एंड करतो, कारण की तसंही आता मी माझा घराचा आणि साईराज या दोघांचा मिक्स करून तुम्हाला दाखवलेला आहे. तर अजून लांबण्यापेक्षा आपण दुसरा ब्लॉग नंतर सुरू करू. आता आपण चालू नर्सरीला, पण नर्सरीचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणून दाखवण्याचा पॉईंट नाही आहे. तर अजून एक गोष्ट म्हणजे, आता मंडळी हे बघा, आई मस्तपैकी झाडांना पाणी घालते. ते ह्याला काय म्हणतात, हे काय ते मिरची. ही मिरची सर्व आहे काय? अरे बा, सगळं मिरचीच आहे बघा. ही पालाभाजी आहे. आणि हे काय इकडे काय? ती पण मिरची. सर्व मिरची येतात का म्हणाला? आता बघूया धरतील तेव्हा. अच्छा, धरतील तो. म्हणजे मी जेव्हा Jan-Feb येईल तो मिरची खायला मिळेल मला. आणि हे मस्त आयटम होतं, पप्पांचं आवडतं होतं. आम्ही शोधून दमलो क्रॉफर मार्केटला, शेवटी भेटलो होतं आपल्याला काय 300 रुपयाला. पण त्याने एकदा पण पाणी नाही घातलं, त्याने काय उपयोग आहे. चला मग म्हटलं ब्लॉग एंड करायचा वेळ आलेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट अशा काही ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.